येथे सुरुवातीलाच येताना गणपतीचं मंदिर आहे आणि या मंदिरात विठ्ठल रखुमाई गणपती यांच्या दगडात कोरलेल्या अशा सुंदर मूर्त्या आहेत. गणपतीचं दर्शन घेत तुम्हाला कर्णेश्वर मंदिराचं पुढील इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. चला तर मग बघूया. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. गुरुदेव दत्त. आता प्रत्येक ठिकाणचं सांगू. या इकडे. या. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम. आता हे बघा, आता हे महाद्वारमध्ये 8 दिशांचे देव आहेत. दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे, उत्तरेला समुद्र मंथन आहे. आता हे चारी खांब घ्या. चारी खांब बघा, चारी खांब सारखे आहेत. हात आतोडा आणि छनी तयार केले. आता प्रत्येक खांबावर घ्यायचं बघा. तिथे गणपती आहे, तिकडून घ्या. तिकडने या. गणपती आहे बघा वरती खांबावर. तसं तसंच खाली घ्या खांब. तसं खाली घ्या. इकडे इकडे इकडे. खाली खाली खाली. खाली घेतला. तसंच इकडे नरसिंह मंदिर आहे. इथे नरसिंह आहे, इथे घ्या. हरि ओम. ओम नमः. बरोबर. आता तिकडे इकडे या. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः शिवाय. प्रत्येक खांबावरती देव आहेत बघा. हरि ओम. इथे पण नरसिंह आहेत. ओम. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः. त्या इष्ट देवता आहेत. आपण घरामध्ये म्हणतो लक्ष्मी ते लक्ष्मी ते माणूस उभे राहतो, तर ह्यांच्यामुळे इष्ट देवता आहेत त्या. ओम. वरून खाली. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम. ह्या पण इष्ट देवता आहेत. ओम. हरि ओम नमः शिवाय. ओम. हरि ओम. इथे महालक्ष्मी घेतली, तर शेषाई विष्णू आहे तिथे घेतले. ते वरपासून या. वरती ध्यानगृह आहे एकदम वर. हे बघा वरतीवर. ते घ्या. हरि ओम. आता खाली. ओम. हरि ओम. आता कळस. ओम. ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हा शिलालेख आहे. जो शिलालेख जो वाचेल त्याला ह्याच्याकडची खरी ताटं मिळते. पांडवांना वाटलं पाठ झाली, ताटावर जेवले, ताटं उलटी ठेवले, नंतर निघून गेले. तो शिलालेख लिहिलेला आहे. जो शिलालेख वाचेल त्याला ह्याच्याकडची खरी ताटं मिळतील. त्याला कर्णकवच बोलतात. कर्णकवच. ते खालपर्यंत घ्या. ओम शांत. हरि ओम. आता इकडेच घ्या. ओम. हरि ओम. हरि ओम. वरचं घेतलं. हरि ओम. हरि ओम. तसंच पुढे या. ओम. हरि ओम. हरि ओम. या इकडे. ओम. हरि ओम. हे ध्यानगुरु आहेत. अशी चारी बाजूला 4 ध्यानगुरु आहेत. आणि ध्यानाला बसला तर पिंडी जवळ दिसते, गाभाऱ्यात जावं लागत नाही. ध्यानगुरु आहेत ते. हरि ओम. आता इकडे या. पृथ्वीच इकडे घ्या. सगळं मंदिर आहे. देवापासून घ्या. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. संपूर्ण घ्या. ओम. सगळं मंदिर येते बघा. ओम. हरि ओम. आलं ना सगळं मंदिर. नंदी आलं ना, हे ताट आलं ना. ओम. हरि ओम. सगळे खांब आहे मंदिर आले ना. हरि ओम. आता इकडे घ्या. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम.
आता वरती घ्या डोक्यावर. हां जावा. खाली उतरलं तरी चालेल. आता डोक्यावर घ्या. हे महाद्वार आहे. महाद्वारमध्ये 8 दिशांचे देव आहेत, म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. एका दगडात 3 फुले घ्या. ती बघा वर, एका दगडात 3 फुलं आहेत. ती बकुळीची फुलं आहेत, शंकराला आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णफूल म्हणतात. आता संपूर्ण गोल फिरवा. ओम घेतलं फुल. हरे ओम. घेतलं. आता इथे या. इथे या. हरि ओम नमः शिवाय. 8 दिशांचे मार्गदर्शक म्हणून हे महाद्वार आहे, म्हणून ह्या दारातूनच आत यायचं. 8 दिशांच्या देवांचं दर्शन होतं बघा. ओम नमः शिवाय. आता इथे या. ओम. हे असे 5 ठिकाणी 5 कळस आहेत आणि 5वा कळस पूजेला आहे, म्हणून तिथे पूजा करायची. इथे पण शंखांच्या कळ्या बनवल्या आहेत, म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाजतात. झाडावरचे कळे फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. हे नरकासूर निकीर्तीसूर राक्षस आहेत. दिवाळीला आपण पायाखाली मारतो तेच ते राक्षसांचं आणि शंकरांचं युद्ध झालं. राक्षसांनी शरणागती पत्करली, कायमचं पायाखाली स्थान मागितलं, म्हणून याला पाय लावून यायचं. आतापर्यंत 10 अवतार झाले, दशावतार झाले. या आहे हे वरती घ्या. या आडवी मूर्तीच्या वर, ही आडवी मूर्ती आहे ना, त्याच्यावरती 10 अवतार आहेत. मत्स्य, पहिला मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी 10 अवतार आहेत. प्रत्येक ठिकाणी 8च अवतार देतात. गौतम बुद्धांनी कलंकी कुठे देत नाही, तिथे गौतम बुद्धांनी कलंकी पण दिलं. इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीचं एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं मंदिर आहे. पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्विद्या घ्यायला परशुरामकडे होते, आणि परशुरामनेच पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता, म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ बांधलेलं कर्णेश्वर मंदिर घेतलं. आता तिकडनं उजव्या साईडला लेण्या बघत या. लेण्याचं शूटिंग करून घ्या आणि पलीकडे या. पूर्वेचं महाद्वार, दक्षिण आता पूर्वेचं महाद्वार, दक्षिणचं दक्षिण. हे बघा, दक्षिणेमध्ये मंदिराची प्रतिकृती आहे. आता आर्किटेक्चर कागदावर काढतात, थर्माकोलचं काढतात. देवाने दगडाचं मंदिर बनवलंय. हेच मंदिर आहे. हे जर असं तुम्ही गोल केलं तर हेच मंदिर तयार होतं. मंदिराची प्रतिकृती आहे बघा. महाद्वारमध्ये 3 फुलं होती, तिथे एकच फुल आहे. ठीक आहे, एकच फुल आहे. हरि ओम घेतलं. ही 3ही फुलं सारखी आहेत. किंवा डोकीवरची घ्या. हरि ओम. मंदिराची प्रतिकृती घेतली ना, ती 3ही फुलं घ्या. ती बघा, 3ही फुलं वेगळी आहेत. आता डायने साचा लागेल. हातोडाने छनीन तयार केलंय. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी काय वापरलेलं नाही बघा. हे देवांचं घेतलं. डोकीवरचं घ्या. ते बघा पुढे. हे देवांचं बसायचं आसन आहे. हे ताट आहे आणि पंचकस आहे. 3ही दारासारख्या दिशा वेगळ्या आहेत. हा पंचकस घ्या. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. देवांचं बसायचं आसन आहे. इथे बसून देवांचे खाली पाय लागायचे. उभं राहायचं ना, फुलं डोकीला लागायची. भीम 14 फूट उंच होते, आपल्या दुप्पट. आपली छाती आहे ना, पांडवांची कंबर. अशी 5 ठिकाणी 5 पांडवांची 5 ताट आहेत. असे पंचकळस आहेत. पार्वतीचा 5वा कळस पूजेला आहे. बरोबर. आता इकडे या. हरि ओम. या हातीची सोंड घ्या. हरि ओम. हरि ओम. नंदीवरची पार्वती बघायला मिळते बघा. नंदीवरची पार्वती दुर्मिळ आहे. एका हातात गंगा, एका हातात पुस्तक आहे. लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा. नंदीवरची पार्वती आहे बघा. हा ना. आता हा बघा, इकडे घ्या. आता झालं की हरि ओम.
हा बघा, हा ओमकार गणपती. शंकरांना तांडूळ नृत्य आवडायचं. तर ते ओम तयार झाला. हात पाय आणि सोंड बघा. आहे. आता फक्त दगडी बांधकाम घ्या, आडवं घ्या, गोल येतं, नंतर उभा घ्या, 2 ठिकाणी घ्या.